देख रहे हैं आज का भारत टीवी न्यूज। रविवारी 19 ऑक्टोबरला पहाटे 3 वाजता तीन डोंगरी पोलीस लाईन मध्ये आमचे पोझिशन आहे गोरेगाव. त्याच्या बॅक साईडला सुभाषनगर पेंटागॉन बिल्डिंग आहे. त्या तिसऱ्या माळ्यावर 3 वाजता चोर शिरलेले मोबाईल चोरी करायला. 2 ते 3 चोर होते. चोरी करताना ते वर्कर लोक झोपले होते त्यांच्या बिल्डिंग मध्ये. त्या बिल्डिंग मध्ये झोपताना चोरी करताना त्यांना जाग आली आणि मग त्यापैकी एका चोराला तो जाग आल्यामुळे तो विंडोतून पळून मागे गॅलरीमधून पळत होता. त्यांनी पकडलं. त्याला पकडून त्याला बांबूनी मारहाण केली त्या चोराला आणि तो बेशुद्ध झाला. त्याच्यानंतर त्याला बांधून ठेवलं. 3-4 तास गेले. सकाळी मला अंदाजे 10 वाजता फोन आला पोलिसांना की असं एक चोर बेशुद्ध झाला म्हणून. आम्ही गेलो. त्याला पहिलं आमच्या वाहनातून ट्रॉमा हॉस्पिटलला दाखल केलं. तिथे बिफोर डेथ डिक्लेअर केली. त्याच्यात आम्ही 4 आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांना गुन्हा दाखल केला. त्याच्यामध्ये ज्या आरोपी अटक झाले त्यांचं बॅकग्राऊंड काय नाही, ते वर्कर होते. कोणी लिफ्टमॅन होते, कोणी बिगारी काम करत होते. असे 4 आहेत. आणि खुशीनगर उत्तर प्रदेशचे त्यातले 2-3 जण आहेत. बाकी सगळे युपीचेच आहेत. आणखी आरोपीचा अटक होण्याची शक्यता आहे. आमचा तपास सुरू आहे. अजून काही तसं निष्पन्न आम्हाला झालं त्यात आणखी कोणाचं सहकार्य होते. टोटल 10 ते 12 तिथे कामगार होते. पण त्याचा प्रत्यक्ष रोल त्यामध्ये सध्या तरी दिसून आले. तरी इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. जसं काय आम्हाला वाटलं त्यामध्ये कोणाचा सहभाग आहे तर नाही. काय मेसेज देणार आहे? मेसेज म्हणजे कोणाच्या घरी जरी चोर शिरला तरी त्याला कमीत कमी बांधून ठेवावा. रागाच्या मारात आपल्या वस्तू जाताना आपण रागाने मारतो. त्या रागाच्या भरात कुठेतरी बर्मी घाव लागल्याने तो मेला. त्यामुळे एवढी मोठी केस झाली नसती. आणि तो तपास आता पुढचा तपास आमचे माननीय डीसीपी साहेब संदीप जाधव सर, डीसीपी साहेब प्रकाश बादल सर आणि आमचे आईओ दंडेली, आम्ही तो त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित तपास सुरू आहे.